यात निश्चित आपण पाहतोय की आता हे मराठा जे समन्वयक आहेत जे आलेत ते या ठिकाणी सर्वांना रस्त्यावरती उतरून गाड्या काढा अशा प्रकारच्या सूचना करतात, कारण की कोर्टानं सांगितलंय की रस्ता रिकामा करा आणि ज्या ज्या काही गाड्या आंदोलकांच्या रस्त्यावर लावण्यात आलेल्या आहेत त्या या ठिकाणी इथून काढण्याच्या सूचना या ठिकाणी करण्यात येत आहेत। खरं तर या सगळ्यामध्ये एक मीटिंग तात्काळ घेण्यात आली ज्यावेळेस कोर्टाचा निर्णय झाला त्यानंतर, आणि तात्काळ मीटिंग घेतल्यानंतर सूचना देण्यात आल्या की आपल्या लोकांच्या काही टीम या ठिकाणी तयार करा आणि ह्या रस्त्यावरती ज्या गाड्या लागल्या आहेत ते रस्ते या ठिकाणी रिकामे करा, कारण वाहतुकीस कुठलाही अडथळा होता कामा नये अशा प्रकारच्या सूचना या बैठकीमध्ये घेण्यात आल्या, ज्यामध्ये वीरेंद्र पवार आणि मनोज जरांगे पाटील यांचे काही अंतरवली येथील समन्वयक उपस्थित होते आणि त्यांनी तात्काळ निर्णय घेतला की आपलं एक पथक रस्त्यावरती पाठवायचं आहे आणि त्यानंतर रस्त्यावरती ज्या काही गाड्या लावण्यात आलेल्या आहेत त्या गाड्या या ठिकाणी काढण्याच्या सूचना त्यांना करायच्या आहेत आणि ज्या गाड्या या ठिकाणी रस्त्यावरती आहेत त्यांना सूचना केल्या जात आहेत की या सगळ्या ज्या गाड्या आहेत त्या रस्त्यावरच्या काढल्या पाहिजेत। काय सांगाल, काय सूचना केली आहे तुम्हाला आणि तुम्ही काय करताय? पाटलांनी मुंबईमध्ये कुणाला त्रास होऊ नये या पद्धतीचं आमच्या सगळ्या समाज बांधवांना सांगितलेलं आहे आणि इथून मुंबईमधून लोकांना त्रास होऊ नये, रोडवर सुद्धा गाड्या लावू नका, पार्किंगला गाड्या लावा, शांतता मार्गाने आपल्याला आंदोलन जिंकायचे असं पाटलाचा आदेश आहे। किती गाड्या तुम्हाला काय सूचना करण्यात आल्या? आम्हाला आता पाटलाकडून अशा सूचना आलेल्या आहेत की ह्या जी CST भागामध्ये जे आझाद मैदानाच्या भागामध्ये जी गाड्या लावलेल्या आहेत, ज्या अन्नदानाच्या गाड्या आहेत किंवा दुसऱ्या जे पाणी बॉटल वॉटरच्या गाड्या आहेत, तर त्या सगळ्या गाड्या इथून पाटलांना आत्ता लगे 2 मिनिटात काढायच्या सांगितल्यात। तरी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी समाज बांधवांना नम्र आवाहन करू इच्छितो की त्यांनी आपल्या गाड्या जे क्रॉस मैदान असेल, जे आपल्याला मैदान दिलेत त्या मैदानावर गाड्या नेऊन तिथं लावून तुम्ही परत येऊ शकता, पण गाडी इथं एकही ठेवू नका असं पाटलाचं नम्र आवाहन आहे। पाटलांना हात जोडून विनंती करून तुम्हाला सांगितलेलं आहे। त्याच्यामुळं या सर्व गाड्या आम्ही सांगितल्याच्या नंतर आमचे समाज बांधव सगळे गाड्या काढत आहेत। आता थोड्याफार गाड्या इकडे 10-20 गाड्या राहिलेल्या आहेत, ते लगेच आम्ही आता काढून घ्यायला लागलो। निश्चित आपण पाहतोय की रस्त्यावरच्या गाड्या काढण्याबाबतच्या सूचना खरं तर देण्यात आलेल्या आहेत आणि त्यानुसार आपण पाहतो आहोत की हे जे आंदोलक आहेत ते सर्वांना विनंती करत आहेत की या ज्या गाड्या आहेत त्या या ठिकाणी रस्त्यावरनं काढून टाका, वाहतुकीस कुठलाही अडथळा होणार नाही याची दक्षता घ्या आणि त्यानुसार वेगवेगळ्या टीम तयार करून या रस्त्यावरती आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि ह्या गाड्या काढण्याच्या सूचना या आंदोलकांच्या कडून केल्या जात आहेत। अगदी कृष्णा, मात्र फारच बेसिक प्रश्न असा आहे की या पार्किंगच्या गाड्यांमुळे मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी होतीये, कोर्टाचे आदेशही आले आहेत, मात्र या गाड्यांची आता व्यवस्था नेमकी कुठे केली जाणार आहे? ही पार्किंग नेमकी कुठे केली जाणार आहे? मुंबईमध्ये त्यांना काही उपलब्ध करून दिलं जात आहे मैदान, पार्किंगचा एरिया, की मग मुंबईच्या बाहेर जायला सांगितलं? या ठिकाणी वेगवेगळे ग्राउंड पार्किंगसाठी करण्यात आलेले त्या ग्राउंडवरती गाड्या लावण्याच्या सूचना आहेत। कुठले मैदान आहे? इथं आझाद मैदानाजवळ जी क्रॉस मैदान आहे त्या मैदानावर एक लावायला सांगितल्यात। परत इकडं शिवडी असेल, तुमचं वाशी असेल, भाऊचा धक्का असेल, असे बरेच मैदान दिलेत। आपापल्या समाज बांधवांनी आपल्या समाज बांधवाला फोन करून आपापल्या गाड्या, विनंती आहे पाटलाची की तुम्ही सगळ्या गाड्या आपल्या तिथं नेऊन लावा, आपल्या पार्किंगला गाड्या लावा, रोडवर एकही गाडी थांबू देऊ नका। आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे आपल्याला 3 वाजेपर्यंत, आता किती वाजलेत बघा, 2:30 वाजलेत, 2 वाजलेत, 3 वाजेपर्यंत हे आझाद मैदान आपल्याला खुलं करायला सांगितलेलं कोर्टाचा आदेश आहे। पाटलांनी तुम्हाला हात जोडून विनंती केलेली आहे, तर समाज बांधवांना पोलीसवाल्यासोबत हुज्जत घालू नका, जे आपले लोक सांगायला येते त्यांच्यासोबत हुज्जत घालू नका, ते जे सांगतील तेच तुम्ही ऐकायचं। आणि CST असेल, आझाद मैदान असेल, इथं जवळ जेवढ्या बी गाड्या लावल्यात तर त्या सगळ्या गाड्या त्यांनी काढून इथून घेऊन जायच्यात। 3 वाजेपर्यंत तुम्हाला वेळ आहे। आपण पाहतो की सगळ्या गाड्या या ठिकाणी काढल्या जात आहेत आणि हे समन्वयक आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि रस्ते रिकाम्या करण्याच्या सूचना या ठिकाणी समन्वयाकडून आणि त्यांच्या टीम तयार करून या ठिकाणी इथल्या ज्या गाड्या आहेत ते काढण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। अगदी कृष्णा, धन्यवाद माहितीसाठी। तर आपण बघतोय हायकोर्टाच्या आदेशाच्या नंतर आता ज्या गाड्या रस्त्यांवरती पार्क केलेल्या आहेत त्या गाड्या इथून काढून पार्किंगमध्ये लावण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, किंवा मग ज्या पद्धतीने प्रशासनानं मोकळी मैदानं दिलेली आहेत तिकडे ह्या गाड्यांची पार्किंगची व्यवस्था करण्यात येते आहे। त्यामुळे हायकोर्टाच्या आदेशाच्या नंतर आणि
जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीच्या सूचना आपल्या या सगळ्या आंदोलकांना दिलेल्या आहेत, त्यानंतर या गाड्या रस्त्यावरून हटवण्याचं काम सुरू झालेलं आहे. पुढच्या 1 तासांचा अवधी आहे, कारण 3 वाजेपर्यंत हे सगळे रस्ते मोकळे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणीही तिथल्या प्रशासनासोबत, पोलिसांसोबत हुज्जत घालू नये अशी विनंती सुद्धा वारंवार मराठा बांधवांकडून, मराठा आंदोलकांकडून केली जाते. हे सगळे दक्षिण मुंबईमधले रस्ते मोकळे करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. अन्नधान्य घेऊन किंवा वेगवेगळ्या साहित्याचं वाटप करण्यासाठी ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणावरती टेम्पो आणि इतर ज्या सगळ्या गाड्या भरून आंदोलक मुंबईमध्ये दाखल झाले होते, या मोठ्या प्रमाणावरती गाड्या दुतर्फा रस्त्यावरती पार्क केलेल्या आहेत. 2 मिनिटात या सगळ्या गाड्या काढा आणि पार्किंगमध्ये नेऊन सुरक्षित ठिकाणी लावा, अशा सूचना आता जरांगे पाटील यांनी त्यांच्या समन्वयकांना दिल्या. आपण ही दृश्य बघतोय. मराठा आंदोलकांमधले जे समन्वयक आहेत ते आता रस्त्यावरती उतरलेत आणि आपापल्या मराठा बांधवांना या 2 मिनिटात गाड्या काढा आणि पार्किंगमध्ये नेऊन लावा, अशा सक्त सूचना दिल्या जात आहेत. त्यामुळे आता जर आपण बघितलं तर 51 मिनिटं 25 सेकंद अवघी उरतायत, कारण इतक्या वेळ देण्यात आलेला आहे कोर्टाकडून हा सगळा परिसर रिकामी करण्यासाठी. मराठा आरक्षणाचा अंतिम मसुदा उपसमितीने मनोज जरांगे पाटील यांना पाठवलाय. एक मोठी बातमी आताची आपण बघतोय. मराठा आरक्षणाचा अंतिम मसुदा हा उपसमितीने मनोज जरांगे पाटील यांना पाठवला. उपसमितीची मागच्या 2 दिवसांपासून बैठक सुरू होती. आज सुद्धा ही उपसमितीची बैठक लांबली होती. ही बैठक आता संपली आहे. मसुद्यामध्ये नेमकं काय आहे याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि हा जो मसुदा आहे त्यावरती मनोज जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेणार हे बघणं सुद्धा महत्वाचं आहे. खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी वेगवेगळ्या पद्धतीने आरक्षणाची मागणी केली आहे. यामध्ये सरसकट सारखा प्रश्न असेल, गॅझेटियर सारखे मुद्दे असतील, या सगळ्या विषयी आता उपसमितीने नेमकी काय चर्चा केली आणि मसुद्यात नेमकं काय आहे याकडे आपलं लक्ष असेल. अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत. अभिषेक, ही चर्चा नेमकी काय झाली आहे बैठकीमध्ये? मसुद्यात नेमकं काय आहे, काही कळू शकलंय का? नक्कीच मसुदा जो आहे तो आपण चालवलेला आहे. नेमका मसुदा काय असणार आहे हे देखील आपण सांगितलेलं आहे. प्रामुख्यानं पाहायचं तर हा मसुदा अंतिम झालेला आहे आणि आत्ताच मनोज जरांगे यांना तो पाठवण्यात आलेला आहे. विजय सूर्यवंशी असतील जे कोकण विभागाचे आयुक्त आहेत आणि सोबतच जे सचिव आहेत उपसमिती मधले मंत्रिमंडळ उपसमितीचे सचिव गणेश पाटील यांच्या मार्फत हा सध्या मसुदा मनोज जरांगे यांना पाठवलेला आहे. आता यावर मनोज जरांगे हे या दोघांशी पण चर्चा करतील. एकूणच जो फायनल ड्राफ्ट आहे तो देखील सांगितला जाईल आणि नेमके यामध्ये काही बदल